मुख्यमंत्री फडणवीसांच्या जालना दौऱ्यापूर्वी हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। जालन्याचं नाव जनकपूर करा, पंढरपूर इथं बॉर्डर करू नका या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करण्याचा होता इशारा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करण्याचा इशारा दिला होता। मात्र मुख्यमंत्री जालन्यात दाखल होण्यापूर्वीच हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी आणि देवगिरी प्रांत प्रमुख ॲडव्होकेट ईश्वर बिल्लोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। जालन्याचे नाव जनकपूर करा आणि पंढरपूर इथं बॉर्डर करू नका या मागणीसाठी धनसिंग सूर्यवंशी व ॲडव्होकेट ईश्वर बिल्लोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर निदर्शने करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही पदाधिकाऱ्यांना हिंजवडी परिसरातून ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जालना दौऱ्यापूर्वीच हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शहरात चर्चेला उधाण आलंय। दरम्यान संबंधित मागण्यांबाबत हिंदू महासभेची भूमिका काय आहे आणि पोलिसांनी नेमके कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतलं याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। तुम्हाला ताब्यात घेतलं पोलिसांनी, काय सांगणार? काही विषय नाही, आमचं एक शांततेनं आंदोलन होतं। सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या जनकपूरमध्ये, ज्याला जालना शहर म्हणतात, या ठिकाणी त्यांचं आगमन आहे। आणि हिंदू महासभेचं म्हणणं आहे की पंढरपूर ही म्हणजे महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे आणि त्या राजधानीमध्ये तुम्ही कॉरिडॉरच्या नावाखाली म्हणजे विकासाच्या नावाला तुम्ही काय कराले की जी तिथली सांस्कृतिक परंपरा आहे ती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात। म्हणजे तुम्हाला तिथं पर्यटन स्थळ बनवायचं आहे की धार्मिक स्थळ ठेवायचं आहे, हा फार मोठा प्रश्न आहे। आणि त्या अनुषंगाने संपूर्ण पंढरपूरवासीय, तिथे रहिवासी असतील, व्यापारी असतील, जे नागरिक वगैरे जिथे सर्व लोक आहेत, वास्तुविशारद लोक आहेत, यांना कोणत्या प्रकारचा विश्वासात न घेता फक्त मनमानी कारभार, फक्त आम्ही राज्य चालवतो म्हणून आम्ही काहीतरी करू, हे काही योग्य नाही आहे। आणि त्या अनुषंगाने एक महाराष्ट्रामध्ये हिंदू महासभेने एक आंदोलन सुरू केलेलं आहे, याचा निषेध आम्ही करतो। दुसरा विषय आहे की जालना शहर याची जी ओळख आहे व्यापारी पेठ म्हणून, तर याची जनकपूर म्हणून नोंद झाली पाहिजे। अशी एक सांस्कृतिक आणि पुरा जालना शहर भाषेतले व्यापारी असतील, उद्योगपती असतील, नागरिक असतील किंवा प्रशासनातील जे अभ्यासू अधिकारी कर्मचारी आहेत, यांना वाटतं हे जनकपूर झालं पाहिजे। त्या अनुषंगाने हिंदू महासभा आम्ही फक्त त्यांना निवेदन देणार होतो, पण त्यांनी निवेदन घेण्यापूर्वीच हिंदू महासभेचे देवगिरी प्रांत प्रमुख ॲडव्होकेट ईश्वरजी बिल्लोरे यांना ताब्यात घेतलं। आमचे काही कार्यकर्ते हिंदू महासभेचे त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी तालुका पोलीस स्टेशन पोलीस, आमचे जालना पोलीस कर्मचारी यांनी एक मी नेतृत्व करतो म्हणून मलाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। आमचा कुठेही वाद करण्याचा विषयच नव्हता, आम्ही कुठे अर्जही दिला नव्हता, आम्हाला कुठेही तिथं धिंगाणाही करायचा नव्हता। आम्ही त्यांना हिंदुत्वाच्या मुळं त्या ठिकाणी बसवलेलं आहे। हे एक विसरून गेले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस की हिंदू महासभेचे तत्कालीन स्वर्गीय राष्ट्रीय नेते, त्यांना ते पण गुरु मानायचे, फडणवीस साहेब मानायचे, वाना उत्पातजी, पंढरपूरचे रहिवासी, अत्यंत बुद्धिमान बुद्धिशील व्यक्तिमत्व। ते एकदा म्हटले होते की देश में नरेंद्र, महाराष्ट्र में नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र, ही त्यांनी भूमिका विषद केली होती। परंतु असं वाटत नाही सन्माननीय देवेंद्रजी या भूमिकेला कुठे हिंदुत्वाच्या भूमिकेला समजून घेत आहेत किंवा आज देशामध्ये राज्यामध्ये कोणती परिस्थिती आहे हे समजून घ्यायला कोणी तयारच नाही आहे। आणि हिंदू महासभा बोलत असताना त्यांनी विसरू नये की हिंदू महासभा म्हणजे भाजपाची म्हणजे पुन्हा जनसंघाची आम्ही महत्त्वपूर्ण भूमिका आम्ही निभावत आलेलो आहोत। पितृसंस्था म्हणजे हिंदू महासभा आहे, सकाळी हिंदुत्ववादी संघटनांची, तरी तुम्ही समजून घेत नाही। आज मुख्यमंत्री जालन्यात येत आहेत, तर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी ताब्यात घेतलं आहे। महत्त्वाचं कारण काय आहे नेमकं घेण्यासाठी ताब्यात? त्यांना असं वाटलं असेल कदाचित किंवा हिंदू महासभा काही आक्रमक भूमिका घेईल आणि त्यांना काहीतरी त्यांच्या जे वेळोवेळी त्यांचे आहेत डिपार्टमेंट, DSB असेल, SID असेल, काय ते त्यांचे डिपार्टमेंट वेगळे असतात काहीतरी, त्यांना असं वाटलं असेल कदाचित की हिंदू महासभा काही करूही शकतो, आता करू शकत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय आवाहन करणार? देवेंद्र फडणवीस जालना शहरात येत आहे, त्यांना काय आवाहन करणार तुम्ही जालना शहर? त्यांना आव्हान नाही, विनंती आहे की पंढरपूरचं कॉरिडॉर रद्द करा आणि जालना शहराचं नामकरण जनकपूर करा।
एवढी विनंती. ओके. अभ्यासू अधिकारी कर्मचारी आहेत, यांना वाटतं हे जनकपूर झालं पाहिजे. त्या अनुषंगाने हिंदू महासभा आम्ही फक्त एक त्यांना निवेदन देणार होतो, पण त्याने निवेदन घेण्यापूर्वीच हिंदू महासभेचे देवगिरी प्रांत प्रमुख ॲडव्होकेट ईश्वरजी बिल्होरे यांना ताब्यात घेतलं. आमचे काही कार्यकर्ते हिंदू महासभेचे त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी तालुका पोलीस स्टेशन पोलीस आमचे जालना पोलीस कर्मचारी यांनी मी नेतृत्व करतो म्हणून मलाही ताब्यात घेण्यात आलेला आहे. आमचा कुठेही वाद करण्याचा विषयच नव्हता, आम्ही कुठे अर्जही दिला नव्हता, आम्हाला कुठेही तिथं धिंगाणाही करायचा नव्हता. आम्ही त्यांना हिंदुत्वाच्या मुळं त्या ठिकाणी बसवलेलं आहे. हे एक विसरून गेले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस की हिंदू महासभेचे तत्कालीन स्वर्गीय राष्ट्रीय नेते, त्यांना ते पण गुरु मानायचे, फडणवीस साहेब मानायचे. वाना उत्पातजी पंढरपूरचे रहिवासी, अत्यंत बुद्धिमान बुद्धिशील व्यक्तिमत्व. ते एकदा म्हटले होते की देश में नरेंद्र, महाराष्ट्र में नरेंद्र, नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र, ही त्यांनी भूमिका विषद केली होती. परंतु असं वाटत नाही सन्माननीय देवेंद्रजी या भूमिकेला कुठे हिंदुत्वाच्या भूमिकेला समजून घेत आहेत, किंवा आज देशामध्ये राज्यामध्ये कोणती परिस्थिती आहे हे समजून घ्यायला कोणी तयारच नाही आहे. आणि हिंदू महासभा बोलत असताना त्यांनी विसरू नये की हिंदू महासभा म्हणजे भाजपाचे म्हणजे पुन्हा जनसंघाची आम्ही महत्त्वपूर्ण भूमिका आम्ही निभावत आलेलो आहोत. पितृसंस्था म्हणजे हिंदू महासभा आहे, सकल हिंदुत्ववादी संघटनांची, तरी तुम्ही समजून घेत नाही. आज मुख्यमंत्री जालन्यात येत आहेत, तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचं कारण काय आहे नेमकं घेण्यासाठी ताब्यात? त्यांना असं वाटलं असेल कदाचित की बा हिंदू महासभा काही आक्रमक भूमिका घेईल आणि त्यांना काहीतरी त्यांच्या जे वेळोवेळी त्यांचे आहेत डिपार्टमेंट, DSB असेल, SID असेल, काय ते त्यांचे डिपार्टमेंट वेगळे असतात काहीतरी, त्यांना असं वाटलं असेल कदाचित की हिंदू महासभा काही करूही शकतो, आता करू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय आवाहन करणार? देवेंद्र फडणवीस जालना शहरात येत आहे, त्यांना काय आवाहन करणार तुम्ही जालना शहर? त्यांना आव्हान नाही, विनंती आहे की पंढरपूरचं कॉरिडॉर रद्द करा आणि जालना शहराचं नामकरण जनकपूर करा, एवढी विनंती.